बरोबर आहे ना? अगदी सुंदर बाबांचे शब्द म्हणजे बघा, शब्दांमधलं ते तप असतं बरं का. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे असणारं संतांचे शब्द कानावरती पडत्या क्षणी मनाला कसं वाटलं? तुम्हाला मी त्या दिवशी बोलून गेलो होतो. काय? दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषः. स्वामीजींना पाहिल्यावर प्रसन्नता वाटली की नाही? वा. कारण संत आपल्या भूमीत येण्यासाठी, आपल्याला त्यांचं दर्शन होण्यासाठी आपण भाग्यवान आहोत. अधिक मास चालू आहे. अगदी म्हणजे याच्यामध्ये संतांचं दर्शन होणं म्हणजे काही गुणा तुम्हाला पुण्य भेटतं. जसं ज्याप्रमाणे स्वामीजींनी सांगितलं की आपल्याला कथा ऐकायला भेटते, तुम्हाला ऐकायला भेटते, मला सांगायला भेटते. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आणि असा पुण्याचं काय आहे? साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. जो अंतकरणामधला मळ आहे, विक्षेप आहे, ते असणारं सर्व ह्या पर्व काळावरती दूर होतं. आपण गेले 6 दिवसापासून कथा श्रवण करतो बघा. आज कथा म्हणजे अंतिम दिवसाकडे आलेली आहे. अंतिम दिवस झाला पण वाजले 9:30. किती राहिला वेळ? नियमाना किती राहिला? अर्धा तास नियमानं बरं का. हा, ते ओव्हर टाईम ड्युटी करतो मी, ते काही नाही ते. हां, तर बघा, काल आपण कथाभागामध्ये सुंदर असा जन्म बघितला. कोणाचा? बोला बोला, कोणाचा? आणखीन कोणती कथा बघितली? डब्बी. म्हातारी गेली. कुठं गेली होती मग ती? कुठं पडली होती? का बरं पडली होती? जीवनभर कधी देवाचं नाम घेतलं नाही म्हणून. बरोबर आहे ना? हां. आणखीन आपण काही कथा बघितल्या होत्या बघा. कोणत्या? मला ऐकायला येईना. हा, आणखीन आपल्याला वेळच पुरत नाही. काय इथं म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण वाटतं की असं वाटतं वेळ असावा आणि अगदी तुम्हाला सांगत राहावा. तुमचे जे चेहरे अगदी आनंदी असतात बघा. पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत अगदी चित्त देऊन ऐकत राहतात, म्हणून आनंद वाटतो बरं का. आणि स्वामीजी ज्याप्रमाणे बोलले की ज्यावेळेस माझं लहानपण होतं, स्वामीजी त्यावेळेस तिथून नागमठाणला कुटिया होते. आता मी जिथं राहतो तिथून पै यायचे. कुठं? नवरू आश्रमामध्ये पै यायचे. पांढऱ्या वस्त्रामध्ये कमंडलू हातामध्ये असायचं. मी संतगडावरती मी अगदी 5-6 वर्षाचा होतो त्यावेळेस मी तिथं असायचो. तर त्यावेळापासून म्हणजे स्वामीजींचं माझ्याकडे लक्ष होतं. मला पहिले लिहिता वाचता येत नव्हतं. घर सोडलं 6 वर्षाचं असताना, 6-7 असं वर्षाचं असेल मी. घर सोडलं तर काही घरचं म्हणजे कोणतंच ज्ञान नव्हतं, कुठं शाळा काही झालं नाही. पण नंतर असणारं सद्गुरूंची कृपा, भोलेबाबांची कृपा, की नंतर शिकत गेलो. आता संस्कृत येते, इंग्रजी येते, चांगल्यापैकी ग्रंथ झाले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं. पण कारण कृपेशिवाय काही होत नाही, तेवढंच सत्य आहे. तर चला, आज आपल्यावरती अशीच करुणा आहे बाबांची. काय करुणा आहे? की आपल्याला ही कथा श्रवण करायला भेटते. काल आपण गणपती बाप्पांचा जन्म उत्सव बघितला, अगदी आनंदात बघितला. आपण लाल वस्त्र असणारं प्रेमाचं प्रतीक म्हणजे भगवंतावरती जे आपलं प्रेम आहे त्याचं प्रतीक म्हणून आपण लाल वस्त्र धारण केलं होतं. आपण बाबांच्या आनंदामध्ये काय वाटतात? चॉकलेट. आपण सर्वांनी चॉकलेटही भेटले, काहींना भेटले असेल, नसेल भेटले, परंतु सगळ्यांनी आनंद घेतला. बरोबर. काल गणपती बाप्पांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर आता गणपती बाप्पा एवढे विद्वान आहे. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे. गणपती बाप्पाला पूजनाचं आद्य स्थान दिलेलं आहे. गणपती बाप्पा काही पण कार्य करायचं असलं, लक्ष देऊ बरं का इकडं, आता अगदी वेळ कमी आहे, की आद्य पूजनाचं स्थान दिलं म्हणजे कोणतंही कार्य करत असताना पहिलं गणपती बाप्पांचं पूजन केल्या जातं. तुमच्या लग्नामध्ये केल्या गेलं का? केल्या गेलं. कशा? कुठं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली होती का? नाही. मग हां, काय गणपती बाप्पा कशात मांडल्या जातात? सुपारी. वा. कशामध्ये? सुपारी म्हणून गणपती बाप्पांचं. तुम्ही म्हणाल महाराज लग्नामध्ये मग भोलेबाबांच्या लग्नात होते का? हो, गणपती बाप्पा भोलेबाबांच्या लग्नात पण होते. काय? बाबा ग्रंथामध्ये ती शंका निर्माण झालेली आहे आणि त्याचंच निवारण दिलेलं आहे की गणपती बाप्पांचं तिथंही पूजन झालेलं होतं.
काय? कारण हे गणपती एक पद आहे, पद. काय आहे? पद आहे. जसं इंद्र एक नाही आहे, ब्रह्मदेव एक नाही आहे. तेवढं पुण्य तुम्ही हासिल केलं का ते पद प्राप्त होत असतं. त्याप्रमाणे गणपती बाप्पा हे एक पद आहे. त्यावेळेस बाबांच्या विवाहाला पण होते. कोण? गणपती बाप्पा. त्या गणपती बाप्पांचा आता जन्म झाला आणि बाप्पांना असणारं शिक्षण द्यायचं, मग असणारं गुरुजींकडे शिकण्यासाठी पाठवत होते. कोणाला? गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा शिकायला जात होते कारण योग्य वयामध्ये लेकरांना शिक्षण दिलं पाहिजे. काय? लेकरांच्या हातात मोबाईल नको द्यायला. काय होतं, आपण चुकीचा निर्णय घेतो. लेकरांना आपण म्हणतो महाराज माझं लेकरू अगदी लहान आहे आणि लहानपणीच ते असं काय करतं, लॉक खोलतं, फोन लावतं, हॅलो हॅलो म्हणतं. काय? आत्ता मी इथं एका घरी गेलो, म्हणे महाराज लेकरू लय गोड बोलतं. म्हणलं काय बोलतं गाई? ते म्हणतं म्हणे चायला. काय म्हणतं? आता याच्यात नवलासारखी काही गोष्ट आहे का? नाही. परंतु चायला म्हणतो म्हणजे आईला हे आता बरं वाटतं की माझं लेकरू, माझा नातू चायला म्हणतो, बोलतो. पण नंतर म्हणल्यावर मग रडून उठती, आळडून उठती, मला शिव्या दिल्या, मला शिव्या दिल्या. पण तेव्हाच जर एखादी झापड हाणली, एखादी थापड हाणली तर लेकराला संस्कार लागेल. बरोबर की नाही? तेव्हा लेकराला सुसंस्कारी करा. लेकरांना काय करा? सुसंस्कारी करा. ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना शिक्षणासाठी पाठवलं. बघा, गणपती बाप्पा शिक्षणासाठी गेले, पण गणपती बाप्पा शिकत असताना तिथं गुरुजींच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसू लागली. काय? गुरुजींच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते, चिंता. आणि गणपती बाप्पांनी फक्त गुरुजींचा चेहरा पाहिला आणि गुरुजी काहीतरी चिंताग्रस्त आहे गणपती बाप्पांना लक्षात आलं. बघा, न सांगता कळो येते अंतर. न सांगता आपल्यावाल्या गुरुदेवांच्या चेहऱ्यावरती काय चिंता आहे, आपल्या पतीच्या चेहऱ्यावरती काय चिंता आहे, हे न सांगता कळावा ती पत्नी म्हटल्या जातं. खरं काय 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 पुन्हा लक्ष देऊन ऐका. एक असती एक नंबरची पत्नी आहे का जी पतीच्या चेहऱ्यावरची न सांगता तिला चिंता कळते. काय 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 की न सांगता पतीच्या चेहऱ्यावरची चिंता कळत असेल, पण पतीची चिंता कळत असेल, तिला किती क्रमांकाची पत्नी म्हटलं? एक नंबरची. न सांगता करते. घरात पाहुणे आले, न सांगता असणारं त्यांना चहा देते, दूध देते. ती किती नंबरची पत्नी आहे? एक नंबरची. दोन नंबरची पत्नी आहे, तिला म्हणतात सांगकामी. कोणती पत्नी आहे दोन नंबरची? सांगकामी. पतीला सांगावं लागतं मला हे टेन्शन आहे. पतीला सांगावं लागतं अगं महाराज आले, दूध बनव. हे पतीला ती कोणती आहे? सांगकामी. तिसरी एक आहे का जी सांगूनही ऐकत नाही. कोणती तिसरी? जर एखादं म्हटलंच महाराज आले दूध कर, ती म्हणते तुमचे काय हात मोडले का, करा ना तुम्ही. ती किती क्रमांकाची पत्नी? तिसऱ्या. आणखीन एक चौथ्या क्रमांकाची पत्नी आहे का जी चौथी क्रमांकाची म्हणजे जी सांगितलं त्याच्या उलट वागती. कशी कशी? सांगितलं. एका जणाचं बघा लग्न झालं होतं, लग्न झालं आणि त्याचं बायको भेटत नव्हती. इकडून तिकडून भेटली पण ती भेटली उलटी. उलटी म्हणजे हर एक काम ती काय करणार? उलट. काय करणार? उलट करणार. उलट म्हणजे ती जर असणारे पतीनं जर सांगितलं अगं मला चहा बनव, चहा. काय बनव? बाबा टोप्या इकडं पाहा ना, लई टोप्या तिकडं वळा त्या करा इकडं पाहा ना. थांबू का त्यांना? पाहायचं का मशीन? हां, ते खरं इकडं म्हातारी असं म्हातारीला सांगतो, उद्या म्हातारं चहा सांगितलं का काय बनवायचं? सरबत. हां, सरबत सांगितलं का काय बनवलं जातो म्हणे? उलटी होती ती. काय मग? चहा. तो जर म्हटला मला जेवण करायचं तर ती काय बनवायची? नाश्ता. आणि तो म्हटला की मला नाश्ता करायची, ती बनवायची काय? जेवण. आता हा वैतागून गेला. तिला पाणी सांगितलं का सरबत, सरबत सांगितलं का पाणी, उलटं सगळं उलटं. अगदी परेशान झाला, परेशान. माझ्याकडे आला म्हणे महाराज अहो बायको सगळी उलटी भेटली. म्हणलं अरे मग उलटी भेटली तर किती सोपं आहे. तुला जर चहा प्यायचा आहे तू काय सांगायचं? पाणी आण. तुला जर जेवायचं आहे तर तू काय सांगायचं? नाश्ता दे. सगळं उलट आहे ना, मग तू पण उलटं बोलत चाल. त्याचं काही दिवस धकले असे महाराज. काय? काही दिवस धकले, काही दिवस चाललं त्याचं बऱ्यापैकी.
पण ते वैतागलेलंच होतं. एक दिवस त्याला त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध करायचं होतं. काय करायचं होतं? वर्ष श्राद्ध करायचं होतं. पण आता हिला जर म्हटलं मला माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध करायचं, तर ही काय करील? नाही म्हणून तो म्हणे ए अगं ऐक, मला आता माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध आलं, आपल्याला करायचं नाही. ती काय म्हणे, का करायचं नाही? वर्ष श्राद्ध करायचं. मग आता हा वैत गेलेच होता. ह्यो म्हणे बरं ठीक आहे, वर्ष श्राद्ध करू, पण गावातल्या लोकांना जेवण द्यायचं नाही. ती म्हणे का? मी सगळ्या गावाला स्वयंपाक करते खाऊ घालते. वैतगून गेला हा. सगळं उलटं पण याने करायचं ठरवलंच. बरं आता वर्ष श्राद्ध ठरलं, सगळं स्वयंपाक वगैरे रेडी झाला. ते म्हणे बघ आता मी चाललो नैवेद्य घेऊन. काय? गोदावरीमध्ये नैवेद्य घेऊन चाललो, तू काय येऊ नको. ती म्हणे मला यायचं. ती तिथं गेले. तो म्हणे बघ नैवेद्य पाण्यामध्ये मी सोडणार. ती म्हणे नाही 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 नाही. कोण सोडणार? मीच सोडणार. तो म्हणे बघ जास्त पुढं जाऊ नको, गड्ड ये. ती म्हणे मी गेली पुढं. तो म्हणे वाशील. ती म्हणे मी अशी उलटी होती, गेली ना वहून गेली. आता तो रडत रडत निघाला. आता बायको गेली, रडायला लागला. तर मग आता पाणी कोणीकडे वाहत? इकडं. तर तो इकडं निघाला रडत रडत. तर त्याला एक जण भेटला, का रे बाबा का बरं रडतो? तो म्हणे माझी बायको होऊन गेली. तो म्हणे वेड्या, अरे पाणी खाली वाहतं, इकडं कुठं चालला? म्हणे नाही नाही ती उलटी होती, उलटी वाहिली असेल म्हणे ती. कोण? त्याची बायको. पण महाराज एक पहिल्या क्रमांकाची पत्नी सांगितली, जर न सांगता कळावा तिला, म्हणजे जशी सीतामैया. सीतामैया ज्यावेळेस असणार केवटकडे गेले भगवंत. केवट नावेमध्ये बसून घेणार भगवंताला. काय? नावेमध्ये बसून घेणार. आणि नावेमध्ये बसल्यानंतर केवटनी बसून घेतलं, भगवंताचे पाय धुतले. असणारी सीतामैया, रामप्रभू लक्ष्मणजी कुठं बसले? नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्यानंतर ज्यावेळेस नाव चालू लागली, केवट काय हे भक्त आहे, केवटला कसली गरज नाही आहे. आणि केवट जसं बसून घेतलं तर केवट भजन करायला लागला, कारण भगवंत माझ्या नावेमध्ये बसले. म्हणून केवटने सुरू केलं, मेरे नौका में बैठे सिया राम, मेरे नौका में बैठे सिया राम, गंगा मैया धीरे बहो रे, नौका में बैठे गंगा मैया धीरे बहो रे, नौका में बैठे सिया नौका में बैठे सिया राम, गंगा मैया धीरे बहो रे मैया धीरे बहो रे, धीरे बहो रे मैया धीरे बहो रे, धीरे बहो रे मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो, ओ धीरे बहो रे मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो, धीरे बहो। मेरे नौका में बैठे सिया राम, गंगा मैया धीरे बहो, मेरे नौका में मेरे नौका में बैठे सिया राम, गंगा मैया धीरे बहो रे, नौका में बैठे सिया राम, गंगा मैया धीरे बहो। केवटनी भगवंताला बसून घेतलं. बघा, भगवंतासोबत काही सानिध्य जावा म्हणून असणारा काय आहे ते म्हणतात, मेरी नौका में बैठे सिया राम, गंगा मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो. गंगा मैयाला प्रार्थना करतो केवट. काय प्रार्थना करतो? भगवंता अहो माझ्या नावेमधून आणखीन थोड्या वेळ थांबावा म्हणून गंगा मैयाला प्रार्थना करतो, गंगा मैया थोडं दम्मानी वाहे. काय भाव असं केवटचा? ताई आपला ही भाव असा असावा
की भगवंताच्या सानिध्यामध्ये बसलात ना, घड्याळाला प्रार्थना कर, घड्याळा अरे थोडं दम्माना चाल रे, मला थोडं इथं भगवंताच्या प्रांगणामध्ये बसू दे, थोडा आनंद घेऊ दे. काय असा भाव तयार व्हावा, आपला भाव असा तयार व्हावा की भगवंताजवळ आपली वेळ जावावा. कारण हे बघा, आपण आजपर्यंत भगवत भजनाला नाही लागलो. ताई, एखाद्याला तुम्ही म्हणा अगं बाई चाल भजनाला कीर्तनाला, ते काय म्हणतात माझं अजूक वय झालं. एखादी नवतरणी ताईला म्हणा तुम्ही, किंवा तुम्ही बाबा एखाद्या नवतरण्या मुलाला म्हणा चल बाबा कथेला कीर्तनाला, तर त्यावेळेस ते म्हणतात की अजूक आमचं वय नाही झालं. वय आमच्या नागमठांचे असं की भगवंताचं असं काहीतरी प्रेम करावा की भगवंताच्या सानिध्यात केवट भगवंताची भक्ती करतो तशी भक्ती आपण करावा. पण मला सांगायचं एक होतं की ज्यावेळेस नौका अशी पार चालले तर सीतामैयाने प्रभूंकडं पाहिलं, रामप्रभूंकडं पाहिलं. प्रभूंच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते. हे मैयाला आपोआप कळलं. काय कारण का हे केवटला देण्यासाठी जंगलात काय असणार आहे आपल्याकडं, म्हणून चिंता पडली. भगवंताच्या चेहऱ्यावरती चिंता आहे म्हणून आपल्या हातातली अंगठी काढली. कोणी? सीतामैयाने, आणि रामप्रभूंकडे दिली. प्रभू हे द्या केवटला. सीतामैया प्रभू बघतात की तुला कसं कळलं? म्हणे मी एक नंबरची पत्नी आहे, जे पतीला न सांगता कळावा. काय पतीवर काय चिंता आहे काय नाही हे असं कळावा. तर गणपती बाप्पांना चिंता कळाली. कोणाची चिंता कळाली? आपल्या गुरुजींची चिंता कळाली की चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते. म्हणून असणारं विचारलं, गुरुजी अहो गुरुजी काय चिंता आहे? गुरुजी म्हणे काय नाही बाळा, काही चिंता नाही. पण गुरुजी सांगा ना, काहीतरी चिंता नक्की दिसते. सांगितलं अरे बाळा काहीच चिंता नाहीये. सांगितलं गुरुजी चिंता तर दिसते, सांगा. म्हणे अरे काय नाही बाबा, मी असणारं माझा लंगोट धुवून सुकायला ठेवला, पण तो एक उंदीर येतो आणि तो काय करतो? लंगोट कुरतडतो, घेऊन जातो, म्हणून चिंताग्रस्त आहे. गणपती बाप्पा म्हणे असं एवढ्या उंदराला पाहतो त्याच्याकडं. गणपती बाप्पा असे शांत बसून राहिले. उंदराला म्हणे ये. जसा उंदीर आला गणपती बाप्पाने शेपूट पकडली महाराज. असा गर 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 फिरला, तसा धर्तीवरती टाकला. त्या क्षणी तिथून एक क्रौंच नावाचा दैत्य प्रगट झाला. कोण? कोणताही क्रौंच. तिथून क्रौंच दैत्य प्रगट झाला आणि त्यांनी गणपती बाप्पाला हात जोडले. तर सांगितलं गणपती बाप्पा अहो म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी एक दैत्य होतो. कोण होतो? दैत्य. म्हणे मग तुम्ही उंदराच्या जन्माला का गेले? उंदराच्या त्यांनी सांगितलं मी माझ्या गुरुच्या पत्नीकडं वाईट नजरेम पाहिलं होतं. कसं पाहिलं होतं? गुरूंच्या पत्नीकडं वाईट नजरेम पाहिलं तर गुरुजींनी मला शाप दिला होता की तू जशा ज्या नजरेनं पाहतो ना तसा तू उंदीर होशील आणि तू काय करशील याच्यानंतर तोंड लपत लपत. म्हणजे उंदीर कसा तोंड लपितो? कडाकडाम पळतो तोंड लपित. मग ते कोणा शाप दिलेला आहे? गुरुजींनी शाप दिलेला आहे क्रौंचला की काय करशील? तोंड लपित पळशील म्हणे. म्हणून आणि त्यावेळेस शरण आला क्रौंच. तर सांगितलं तुला गणपती बाप्पा भेटतील आणि तुझं कल्याण करतील, तुझा उद्धार करतील. बाप्पा आता तुम्ही मला भेटलात, माझं कल्याण झालं. पण मग आता म्हणे गणपती बाप्पा म्हणे मग काय लागतं मागून घे. म्हणे मला बाप्पा काहीच नको, मला तुमचं वाहन बनवा. वाहन काय बनवा? गणपती बाप्पाला म्हणे मला तुमचं वाहन बनवा. गणपती बाप्पा म्हणे बाबा मी कसा आहे? मी कसा आहे? मी कसा आहे? मी गणपती बाप्पाचं सांग. तुम्ही माझ्याकडे पाहताय का? हां. गणपती बाप्पा म्हणे मी कसा आहे बाबा? अगदी काय कुठे तुझा जीव केवढा मी केवढा, कसं मेळ लागणार बरं? म्हणे नाही बाप्पा, तुम्ही जर ठरवलं तर काही पण करू शकतात. सर्व शक्ती देणारे, बुद्धी देणारे, ज्ञान देणारे तुम्ही आहात, निर्विघ्नपणे पार पाडणारे तुम्ही आहात सर्व कार्य. मग बाप्पा ठेवा ना तुम्ही माझ्या डोक्यावरती हात. उतरयाला तो भक्त जन गौरीपुत्र देवा तो दयागणा. प्रथम वंदन तुला
वंदन तुला जय हो. मोरया श्री गजानना वंदन तुला वा, वा, वा. श्री मोरया. तुला प्रथम वंदू तुला मोरया गजानना. गणपती बाप्पाला असं वंदन करायचं. तर असणार प्रार्थना केली उंदीर ना काय क्रौंच ना सांगितलं माझ्या डोक्यावरती हात ठेवा. गणपती बाप्पांनी हात ठेवला कोणाच्या डोक्यावर? कोणता दैत्य तो? वा कोण? पाठीमागच्या हा क्रौंच हा दैत्य होता. त्याला त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला एक शक्ती प्रदान करून दिली बाप्पांनी आणि बाप्पा त्याच्यावर सवार झाले. आता गणपती बाप्पा दष्टपुष्ट उंदीर पावत एवढं एवढा. पण त्याला बाप्पांनी अशी ताकद दिलेली होती तो गणपती बाप्पांना घेऊन निघाला. कैलासकडे घेऊन निघाला. पण जाता जाता झालं काय ताई लक्ष द्या. जाता जाता झालं काय? आता त्या गणपती बाप्पा चालले उंदरावर बसून. दुसऱ्याला काही प्रॉब्लेम पाहिजे का? पाहिजे का? नाही ना. पण त्या चंद्रानं पाहिलं वळून. चंद्रानं पाहिलं. चंद्र म्हणतो पा हा गणपती उंदीर केवढा आणि गणपती बाप्पा केवढा खुशाल बसला. काही गरज नव्हती चंद्राला त्यांना धक्का बघ. आता तुमचा तुमचं चांगलं चालू आहे. तुमचा बंगला चालू आहे. शेजारीचा पोट दुखायची गरज आहे का? बरं तुम्ही गाडी घेतली शेजारीचं पोट दुखायची गरज आहे का? पण दुखती. सप्ताह चांगला चालू आहे. घरी आपण झोपतो इथल्यांना नाव ठेवायची गरज आहे का? नाही. पण इथं जे धावपळ करतात त्यांना बसल्या जागेवर नाव ठेवणारे काही काही असतात. काय काही गरज नसते. परंतु काहीतरी असे असतात की तिथं चांगलं चालू आहे. आता इथं वाईट काही चालू आहे का? इथं काही तमाशा चालू आहे का? इथं सुंदर कथा चालू आहे भगवत. पण तरी पण असे काही काही असतात. आता गणपती बाप्पा चालले त्यांच्या पद्धतीनं. आपण ह्या चंद्राला काही काम नाही. चंद्राने वरून हसला आणि बोलतो ए अरे एवढा जाडजूड झाला आणि त्या बसना त्या उंदरावरती बसला पटतं का तुला? असं बोलले महाराज. आणि गणपती बाप्पांना आला ना क्रोध. गणपती बाप्पांना चंद्राला शाप दिला. तुझी सर्व शीतलता तेज नष्ट होईन असा शाप दिला चंद्राला. चंद्राला शाप दिला. चंद्राची सगळी शीतलता नष्ट झाली. शीतलता नष्ट झाली चंद्राची. आणि असणार पुन्हा आता सर्व देवता काय करू लागले? गणपती बाप्पाला शरण आले आणि गणपती बाप्पाला म्हणू लागले बाप्पा अहो बाप्पा चंद्राची शीतलता वापस द्या. कारण काय जेवढं दिवसा आपल्याला सूर्याची गरज आहे तेवढीच रात्री चंद्राची गरज आहे. गणपती बाप्पाला सांगितलं की शीतलता वापस द्या. त्यावेळेस गणपती बाप्पांनी सांगितलं यांची शीतलता मी वापस देतो. परंतु ह्या दिवशी कोणत्या दिवशी? ह्या दिवशी यांनी मला नाव ठेवलं तर ह्या दिवशी जो कोणी चंद्राला पाहिल त्याला कलंक लागल. कलंक. कोणता दिवस तो? कोणाला माहिती आहे का? वा कोणता बाबा? भाद्रपद महिन्यामधला शुक्ल पक्ष चतुर्थीचा चंद्र पाहायचा नाही. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. चतुर्थीचा शुक्ल पक्ष पुन्हा एकदा भाद्रपद महिन्यामधला शुक्ल पक्षामधला चतुर्थीचा चंद्र पाहायचा नाही. आणि आता हुकम त्याच्याकडे नजर जाईन. पण तो जर चंद्र पाहिला तर आपल्याला कलंक लागतो. कलंक म्हणजे चोरीचा कलंक. काहीतरी कलंक लागत असतो. म्हणून त्या चतुर्थीचा चंद्र पाहायचा नसतो. म्हणाले एखादा महाराज उदाहरण आहे का सांगायला? उदाहरण भरपूर मोठं आहे. की कृष्णाला चोरीचा कलंक लागला होता. कोणता चोरीचा लागला होता कोणी सांगू शकतं का? बाबा काय चोरीचा कलंक लागला होता बाबांना? कन्हैयाला माहिती काय?
वा क्या बात आहे वा, टाळ्या वाजा आईसाठी. शमंतक मण्याचा चोरीचा कलंक लागला होता. सत्राजित राजा हा शमंतक मणी घेऊन गेला भगवंताकडे द्वारकामध्ये, आणि भगवंताने तर घेतला नाही, पण सहज म्हटले होते की सत्राजित, अरे तुला ह्या मण्याचं काय करायचं आहे, हा मणी मला दे. पण दिला नाही तो म्हणे, बाबा सगळं मागा पण मणी मागू नका, कारण तो मणी देत होता 12 भार सोनं देत होता, आणि काय द्यायचा, प्रकाश द्यायचा तो मणी. आणि तो मणी दिला होता सूर्य भगवंतानी. कोणाला? सत्राजितला. 16 ने 1 17, सत्राजित. काय ध्यानात ठेवायचं, नाव सोपं सांगतो, सत्राजित. त्याला कोणी दिला? सूर्य भगवंताची उपासना करायचा. काय नव्हता करत, सूर्य भगवंताला फक्त आर्घ्य द्यायचा. तुम्हाला त्या दिवशी बोललो ना, सूर्य भगवंताला आर्घ्य दिल्यानंतर आपल्याला धनाची कमतरता पडत नाही. ज्याप्रमाणे सत्राजितला सूर्याने शमंतक मणी दिला, आणि तो शमंतक मणी काय द्यायचा, सोनं द्यायचा. काय द्यायचा? सोनं द्यायचा. तर त्या असणारा म्हणे कृष्णावर कलंक लागला. कसा लागला? ऐका, 2च मिनिटात फास्ट सांगतो, तुम्ही फक्त चित्त द्या, कारण वेळ संपत आलेली आहे आपली. तर सत्राजितला ह्यो मणी का दिला, तर म्हणे सत्राजितने तो मणी घरी नेला. घरी नेल्यानंतर नेमकंच त्याचा लाडका भाऊ प्रसेन, काय त्याचं नाव, प्रसेन. तो प्रसेन म्हणे, दादा मला हा मणी दे ना. आता भावावरती प्रेम करत होता म्हणून तो मणी भावाला दिला. भावानी तो प्रसेनने तो मणी गळ्यात घातला आणि शिकारीसाठी जंगलात गेला. जंगलात गेला, परंतु सिंहाने त्याच्यावरती झडप घातली. कोणावर? प्रसेनवर झडप घातली. तो सिंहाने मणी तोडला, घेतला. सिंहाकडून जामवंतांनी घेतला. कोणी घेतला? जामवंतांनी घेतला. इकडं असणारं, पण जसा तो प्रसेन घरी आला नाही, त्याला कोणी मारलं होतं मग? सिंहाने. कोणी? सिंहाने. कोणला? प्रसेनला, सत्राजितच्या भावाला मारलं. पण इकडं कलंकित, इकडं काय झालं, सत्राजितला वाटलं कृष्णाने मणी मागितला होता, म्हणजे माझा मणी कोणी चोरला? कृष्णाने चोरला, माझ्या भावाला मारलं, असं हे त्यांनी सौकडे सांगितलं. पण तिथं त्याला जाऊन सांगायची गरज होती का? नाही तर काही काहींना फारच, आता नाचता गेला तर सांगायची गरज, पण दाखवायची खूप हौस असते ना. आता भगवंताकडे मणी घालून गेला, कारण मला सूर्याने मणी दिला म्हणून घालून गेला, पण दाखवायची कशी हौस असते बघा. एखादी आपली इथली एखादी एक वैजापूरला गेलती, आपल्या इथली कुठं गेलती? वैजापूरला गेली, आणि नेमकं तिनं काय केलं? हां, नथनी केली. नथनीच ना, हां नथनी केली. तुमच्या शेजारणीच होती वाटतं. हां, ती नथनी केली, आणि आता नथनी दाखवायची, सगळ्यांना दाखवायची, पण दाखवा कशी? मग आता तिला दाखवायला का, ती सगळ्यांना म्हणायचे, अगं मी आज वैजापूरला गेलते, आज मी वैजापूरला. ती म्हणे, बाई बरं झालं गेलती, काहीच विचारेना कशाला गेली काय गेली, काही विचारेना. नंतर तिला वाटलं आता काय करावं, काय सांगावा, म्हणून असणार तिनं काय केलं, तिनं असणार पाहिलं, तो लोक पाहिली वाट, कोणीच विचारेना माही नथनी काय बाई तू नथनी केली का काय केली. तिनं घरालाच काडी लावली. सगळे लोकांना म्हणायची, अहो माझं घर विजवा. आता आपण कसं सांगू घर विजवा, ती काय म्हणायची, माझं घर पेटलं, घर विजवा. का मग नथनीला झटका आणायची, कोणीतरी म्हणन की तो नथनी केली का काय. सगळं घराची राग झाली. मग शेवटी एक जणी म्हणे, का गं बाई तो नथनी केली का? ती म्हणे, अगं ह्या दिसतं, विचारायचं घर कायला जाळलं असतं. दाखवायची फार हौस असते. सत्राजितला मणी दाखवायचा होता, म्हणून मणी दाखवण्यासाठी गेला. भगवंतावर चोरीचा कलंक लागला. तो मणी सिंहाला मारून कोणी घेतला? जामवंतांनी घेतला. जामवंत ते मणी घेऊन गेले. मणी घेऊन गेला त्यांनी. जामवंतांनी आपल्या कन्येला मणी दिला. तिचं नाव काय? जामवंती. जामवंतीला मणी दिला. भगवंत म्हणे, आपण सर्वजण पाहायला गेले तर जामवंत तिथं गुफेमध्ये पाहिलं तर जामवंताच्या मुलीकडे मणी आहे. कोणता? शमंतक. तर म्हणे, आता मी जातो. शहाण्या माणसाला सांगितलं, माझे फक्त 12 दिवस वाट पहा. 12 दिवसात जर मी नाही आलो, ते पोरांना गप करा बरं. तर काय सांगितलं, तुम्ही इकडं पाहा ना. हां, सांगितलं की म्हणे 12 दिवसात नाही आलो तर तुम्ही काय करा, असं कळून द्या की मी मरण पावलो. कृष्णाने असं सांगितलं. पण महाराज जसे भगवान श्रीकृष्ण गुफेमध्ये गेले, गुफेमध्ये गेल्यानंतर जामवंतासोबत भगवंत 27 दिवसापर्यंत लढले. किती दिवस? 27 दिवसापर्यंत. तुम्ही म्हणाल महाराज हा जामवंत एवढा बलवान होता? हो, खूप बलवान होता. एकदा चुकून काय झालं होतं, रावणाने सगळे बंदी खाण्यात टाकले होते. काय केले ते? सगळे देवता बंदी खाण्यात टाकले होते. पण हे जामवंत म्हातारे म्हणून सोडेल होते मोकळे. कोण? झोपले नाही ना तुम्ही? कोण मोकळे सोडेल होते? जामवंत. म्हातारे म्हणून मोकळे यांना राहू द्या म्हणे. म्हातारे हे काय करायचो, पण चुकून फक्त इंद्रजित त्या जामवंताजवळ आता टंगडं धरलं, घर बोंगवलं, तसं बायकोच्याच पायाजवळ पाठवलं होतं. इतकं ताकद होती जामवंतांमध्ये. कारण भगवंत मग त्यावेळेस, आता ते नेमकं युद्धाची प्रसंग यायचा रामप्रभूंसोबत जामवंतांना. पण सगळे काय म्हणायचे, हनुमंतराय हे काय म्हणायचे,
हे म्हणायचे ओ बाबा तुम्ही म्हातारे, आम्ही पोरं सोरं कशाला, आम्ही आहे ना लढायला, तुम्ही शांत राहा. यांना यांची ताकदीचा दिसणारच ना किती ताकद आहे म्हणून. कोणाला? जामवंतांना. पण मग सगळं युद्ध झालं, सगळ्यांना सांगितलं तर जामवंत रामप्रभूंना म्हणे प्रभू अहो म्हणे असणारं मला माझी ताकद किती हेच माहिती नाही, माझ्यासोबत थोडं युद्ध करा ना. तर रामप्रभू बोलले बघ आता तुला आता नाही, तुझं कृष्ण जन्म घेईन मी, कृष्ण अवतार राहीन त्यावेळेस तुझ्यासोबत युद्ध करीन. म्हणून आता 27 दिवसापर्यंत युद्ध चाललं, अगदी भयंकर असं 27 दिवसापर्यंत युद्ध चाललं. आणि जसं भगवंताने अशी मुष्टिका पकडली जामवंताच्या मानेवर मारली, त्या क्षणाला जामवंताला लक्षात आलं की हेच माझे श्रीकृष्ण, हेच माझे रामप्रभू आहे. साक्षात दर्शन दिलं जामवंतांना. काय ते जामवंतांचं दर्शन झालं. नंतर सुंदर कथाभाग आहे, पण आता आपल्याला इकडं जायचं आहे. ती नंतर म्हणे मग मणी घेऊन जायचं होता, पण मणी तसा नाही देणार. मग काय करा, मणी घेऊन जायचं ना, मग कन्या घेऊन जा. कोण? ती जामवंती. म्हणजे जामवंत म्हणजे कोण? अस्वल. आणि जामवंत्यांची पोरगी कशी राहणार आहे मग? अस्वलीन. पण झालं काय, इकडं कळलं रुक्मिणीला की भगवान श्रीकृष्ण एक पत्नी घेऊन येत आहे, जामवंती पत्नी घेऊन येत आहे. आणि रुक्मिणीला माहितीच नाही कोणती पत्नी आहे. रुक्मिणी तिकडंच देवाचं भजन करायला लागली, भोले बाबांना प्रसन्न करायला लागली. ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, शिवाय बोलो, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, असं भजन करायला लागली. आणि भोले बाबा प्रसन्न झाले. रुक्मिणीला म्हणे काय लागतं? म्हणे बाबा अहो ते असणारे सोबत कोणाला घेऊन येऊ लागले? दुसऱ्या पत्नीला. कदाचित ती माझ्याहून सुंदर असली तर मग काय होईल बाबा? मग एक काम करा ना. आता तिला माहितीच नाही, ती सगळी केसानं भरलेली होती. तिला काय वाटलं रुक्मिणीला, माझ्यापासून सुंदर असली तर भगवान श्रीकृष्णाचं प्रेम तिच्याविषयी जास्त वाढन, म्हणून सांगते बाबा तिला एवढं सुंदर ठेवा, ती फक्त माझ्यासारखी दिसावा. काय 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 एवढंच सुंदर करा तिला, एवढंच ठेवा की ती फक्त माझ्यासारखी असावा. अस्वलीनवती झाली ना रुक्मिणीसारखी सुंदर येईल. काय मागायला गेली चुकीचं, पण चांगलं झालं. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी मग तिच्यासोबत विवाह केला. चला पुढे. तर त्यावेळेस असणारं कालच्या कथाभागामध्ये पाहिलं आपण गणपती बाप्पांनी. आज तिथं काय झालं होतं मग श्रीकृष्णाला चोरीचा कलंक लागला. इथं असणारं भाद्रपद महिन्यामधला शुक्ल पक्षामधला चंद्राला पाहायचं, चतुर्थीचा चंद्र पाहायचा नाही. चोरीचा कलंक लागतो, कृष्णावर लागला होता शमंतक म्हणी चोरण्याचा. तर चला काल आणखीन आपल्याला आता कथाभाग बघायचा आहे, झाकी बघायची आहे, झाकी बघायची, कथाभाग बघायचा. परंतु आज आपल्याला अगदी शेवटचा दिवस आहे ना, वेळ पण फार कमी राहिलेली आहे. पुढं आपल्याला रुद्राक्ष द्यायचे, माळी घालायची होत्या. बापूजी गेले, काही हरकत नाही, मी आहे ना त्यांचं शिष्य. नाही तुम्हाला कोणाकोणाला माळी घालायची वरती हात करा बरं. मी माळी आणलेलं आहे, नवीन माळी कोणाकोणाला घालायची आहे? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. वा पुरुषांमध्ये 13, 14, 15, 16, 17. आणखीन पाठीमागं 19, अजून 20, 21, 22, 23. वा जोरदार टाळ्या वाजा. मी 30 माळी आणलेले आहेत, तिघे जण 30, आपल्याला 30 माळी द्यायच्या आहे. आणि रुद्राक्ष आणलेले आहेत. चला. मृकुंड नावाचे ऋषी होते. कोण होते? मृकुंड नावाचे ऋषी होते. त्या ऋषींनी, तुमचं लक्ष आहे ना सगळ्यांचं का? तुम्हाला काय आणखीन काही सांगून जाऊ तुम्हाला? मला काही महिलांचं म्हणणं आहे महाराज पशुपती व्रत कसं करायचं ते सांगा. एकदा ते सांगतो, मग नंतर आपण झाकी बघू. चालेल? एकदा ते ऐका. पशुपती व्रत करायचं का करायचं हे? कारण भगवान भोलेबाबांची भक्ती करायची आहे. भगवान भोलेबाबांची पूजन कसं करावं हाही प्रश्न आहे. बाबांचं पूजन करत असताना बाबांना तर तुम्ही जल अभिषेक करा. सर्वात पहिले बाबांना पूजन करत असताना एकांचा प्रश्न होता की बाबा असणार बाबांच्या लिंगाला कुंकू वगैरे लावलं पाहिजे का? तर बाबांना भस्म लावायची प्रथा आहे. काय आहे? त्रिपुंड भस्म लावावा, बाबांना चंदन लावावा, कुंकू वगैरे असणारं जी जलहेरी असणारं त्याला तुम्ही लावू शकतात. आणि असणारं बाबांचं पूजन करायचं, बाबांचा अभिषेक करायचा. पशुपती व्रत कोणी कोणी केलेलं आहे? वरती हात करा बरं. पहिले केलेलं आहे. वा. आणि आता मी सांगून जातो, सगळ्यांनी एकदा तेवढं व्रत करायचं. हे व्रत करायचं का बरं? कारण असणारं तुम्हाला जे काही लागतं ते बाबा तर देतात, त्यात तीळ मात्रही संशय नाही. हे पशुपती व्रत असं आहे. पण बाबांना तुम्हाला हे सगळं भेटलं हो, त्यात तीळ मात्र संशय नाही. परंतु तुमचा सगळ्यात महत्त्वाचा हे भाव.
काय महत्त्वाचं आहे? भाव. सगळं काही देणार आहे भगवंत. पण पशुपती व्रत करायचं कसं? मग त्या दिवशी असणारं तुम्ही लवकर उठायचं, अंधारात उठायचं, स्नान करायचं. अगदी स्नान झालं सोमवारच्या दिवशी काय करायचं? अभिषेकासाठी पंचामृत घ्यायचं. पंचामृतामध्ये काय काय माहिती का? साखर, दही, दूध, तूप आणि मध, हे 5 घ्यायचं. हे 5 अमृत घेतल्यानंतर तिथं अभिषेक करायला जायचं. त्याचे 108 बिल्वपत्र घ्यायचे. 108 नसेल तर तुम्ही मग 21 घेऊ शकतात, 51 घेऊ, जसं तुम्हाला, पण 108 आपल्याकडे असू शकतात. 108 बिल्वपत्र घ्यायचे. बिल्वपत्र घेतल्यानंतर तिथं अभिषेक करायला गेले की अभिषेक करायचा भगवंताचा. आधी शुद्ध पाण्याने भगवंताला स्नान घालायचं. नंतर पुन्हा असणारे एक अभिषेक घातला, म्हणजे जसं तुम्ही असणारं दही टाकलं का दही टाकल्यानंतर भगवंताला असं प्रेमाने अगदी काय करायचं आहे? स्नान घालायचं आहे. प्रेमाने स्नान घालायचं भगवंताला. पुन्हा शुद्ध दक स्नानम समर्पयामी म्हणून शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. पुन्हा दुधाने घालायचं, पुन्हा दह्याने घालायचं, मधाने घालायचं, साखरेनं घालायचं. असं पंचामृताने भगवंताला न्हायचं. असं पूजन झालं की मग असणारं जे पूजाचं ताट हे पूर्ण भस्म लावायचा बाबांना. तिथं सुंदर पूजन करायचं आणि असणारं तेच ताट पूजाचं घरी घेऊन जायचं. घरी घेऊन गेल्यानंतर त्या दिवशी उपवास धरायचा. सायंकाळी भगवंताला प्रसाद बनवायचा आहे. हे किती सोमवारपर्यंत करायचं? 5 सोमवार करायचं आहे. 5 सोमवार. ते तिथं तुम्ही पूजन करायला गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळी ताट घ्यायचं. त्याच्यामध्ये पुन्हा असणारं बिल्वपत्र घ्यायचं. त्याच्यामध्ये असणारं एक नैवेद्य घ्यायचा. मग तो नैवेद्य कोणता घ्यायचा? मग तुम्ही जर असणारं बाबांना तसं सर्वात प्रिय नैवेद्य हे खीर. कोणता प्रिय नैवेद्य? हे बाबांना खीर प्रिय आहे. तुम्ही जर खीर घेतली, पण जो पहिल्या सोमवारी घेणार आहे तो 5ही सोमवार तोच घ्यायचा. भले तुम्ही शिरा घ्या, खीर घ्या, तुम्ही कोणताही मलिदाचे लाडू घ्या, तुम्ही जो नैवेद्य घ्यायचा तो घ्या, पण 5ही सोमवार तोच नैवेद्य घ्यायचा आहे. लक्षात आलं? तोच नैवेद्य घ्यायचा. आणि असणारं तिथं नैवेद्य नेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्या नैवेद्याचे 3 भाग करायचे. किती करायचे? 3 भाग करायचे आहे. सकाळी गेल्यानंतर आरती वगैरे करायची नाही, पण संध्याकाळी जात असताना 6 दिवे न्यायचे. किती न्यायचे? लक्षात राहील ना? किती न्यायचे दिवे? 6 दिवे न्यायचे. प्रसाद कोणता तरी एक बनवून न्यायचा. तिथं गेल्यानंतर त्याचे 3 भाग करायचे. 2 बाबांना ठेवायचे, एक आपल्यासोबत, आपल्याला उपवास सोडण्यासाठी सोबत घ्यायचा. काय तो नैवेद्य सोबत घ्यायचा. एक जो भाग आहे तो घ्यायचा, 2 बाबांजवळ ठेवायचे आणि असणारं 5 दिवे जे आहे ते बाबांपुढं लावायचे. किती दिवे लावायचे? 5. राहिला कितवा दिवा? 6वा दिवा. तो 6वा दिवा आपल्या सोबत घ्यायचा. कुठं घ्यायचा? सोबत. आधीवर सगळी पूजन करून घ्या. तिथं मस्त बिल्वपत्र वाहा. काही एक माळ जप करा, 2 माळी जप करा, शांतरित्या बसा. काय? बाबांजवळ बसेला असताना तुम्हाला कोणाचा स्पर्श झाला तरीही तुम्हाला जाणीव नाही व्हावा. काय इतकं देहभान विसरून बसावा आणि शांतरित्या बसावा. कोणी मला बघावा म्हणून पूजन करायचं नाही, कोणाला तरी दाखवण्यासाठी पूजन करायचं नाही. साक्षात भोलेनाथ बाबा तुम्हाला पाहत आहे. काय? तर त्यावेळेस तिथं तो 5 दिवे तिथं लावायचे आणि एक दिवा कुठं घेऊन जायचा? ताई, घरी घेऊन जायचा. घरी गेल्यानंतर तुम्ही घरामध्ये एंट्री करतात ना, तर तो कोणत्या बाजूला ठेवायचा? डाव्या बाजूला ठेवायचा. मध्ये जात असताना डाव्या बाजूला, बाहेर निघत असताना उजव्या बाजूला तो दिवा ठेवायचा. तो दिवा ठेवत असताना त्या दिव्याला तुम्हाला आजपर्यंत काही तुमची ज्याच्यासाठी तुम्ही पशुपती व्रत करतात, जे तुम्हाला कोणाला काही आपल्या लेकराबाळाला नोकरी लागत नसेल, काही नाही, जे तुमची संकल्पना असेल ती संकल्पना ठेवायची आणि असणारं तिथं त्या कुठं सांगायचं आहे बाबांना? तिथं नाही सांगायचं आहे. तुम्हाला जो संदेश सांगायचा आहे तो कुठं सांगायचा आहे? दिव्याला सांगायचं आहे. दिव्याला. कोणाला? त्या दिव्याला सांगायचं आहे. तुम्हाला कालही मी ते एक कथा सांगितली होती की भगवंताला दिवा लावण्याचं फळ म्हणजे कुबेरपद प्राप्त होतं. बाबांना दिवा म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. बाबांसाठी दिवा लावला तर बाबांना त्यातच खूप मोठा आनंद आहे. तर मग तो 6वा दिवा डाव्या बाजूला, घरात एंट्री करत असेल डाव्या बाजूला लावायचा. जे काही तुम्हाला मागायचं, जे काही लागत असेल त्या दिव्याला मागायचं. पण तिथं गेल्यानंतर तो असणारा जो तुम्ही एक प्रसादाचा भाग आणले, किती भाग तिथं मंदिरात ठेवले ताई? किती ठेवले? 2 भाग मंदिरात ठेवले. तर जो 3रा भाग आणलेला आहे तो काय करायचा आहे? पहिला घास त्याचा घ्यायचा आहे. तुम्हाला जे काही उपवास तुम्हाला सोडताना पहिला भाग त्याचा घ्यायचा आहे. आणि आणखीन तुम्हाला सांगून जातो बघा, बाबांची उपासना करत असताना अपुत्रो लभते पुत्रान दरिद्रो धनवान भवेत. काय सांगितलं बाबांनी? अपुत्रो लभते पुत्रान, म्हणजे ज्यांना लेकरू बाळ होत नसल पण बाबांचं जर पूजन केलं,
काय बाबांचं जर पूजन केलं ना तर मुलाची प्राप्ती होते. काय मुलं बाळ होत नसेल तर मुलंही भेटतं. ही बाबांची कृपा आहे. काय आहे? ही कृपा आहे. तुम्ही म्हणाल महाराज लेकरू बाळ होतं म्हणजे नेमकं काही उपासना? हो, सांगून जातो बघा. तुम्ही चित्त देऊन ऐकाल का? ज्यांना लेकरू बाळ नसल तर बाबांच्या कृपेनं काय नाही होणार, तुम्ही मला ते सांगा ना. काय असे अनुभव मलाही भरपूर ठिकाणी की ज्यांनी मनापासून केलं बरं का. हां, भक्ती करत असताना मनापासून. पण करायचं काय की महिलांनी म्हणे सातव्या दिवशी आपल्या पतीसोबत मंदिरात पूजाला जायचं. काय महिलांनी सातव्या दिवशी मंदिरात पूजाला जायचं. मंदिरात पूजाला जात्यावेळी नेमकं काय करायचं, आपण तिथं एक पांढऱ्या रुईची रात्री असणारी अगोदर ती एक अशी छोटीशी पांढऱ्या रुईची मुळी आणायची. कोणती? पांढऱ्या रुईची मुळी आणायची. तिथं बाबांजवळ घेऊन जायची. दोन्ही जोडीनं जायचं. काय सातव्या दिवशी रजस्वलावस्थेत सातव्या दिवशी तिथं गेल्यानंतर ती मुळी बाबांची तिथं तुंबुराजांचं नाव घेऊन तुंबुरूजी यांचं नामस्मरण करायचं. 7 वेळा भगवंताच्या लिंगावरून ती मुळी फिरवायची. किती वेळा? 7 वेळा. कोणती मुळी? पांढऱ्या रुईची मुळी. अगदी छोटीशी मुळी घ्यायची आणि ती 7 वेळा फिरवायची. पण आपला पतीही तिथं पूजाला असावा. आपले पती तिथं पूजाला असल्यानंतर तिथं काय करायचं, भगवंताला 108 बिल्वपत्र समर्पित करायचे. बाबांचं पूर्ण पूजन करायचं. दिवा लावायचा, नामचिंतन करायचं. बाबांना अशी प्रार्थना करायची, ओम नमः शिवायचा जप करायचा. बाबांना प्रार्थना करायची. काय बाबा काय देणारे नाही आहे. तिथं ते फिरवल्यानंतर ती काडीक असणारी स्त्रीने आपल्या कमराला ती रोली, माहिती का रोली? हातातला दोरा असतो बघा, जसं ते दोरे नसतात का रंगीत, ते त्याने काय करायचं, त्या रोलीने स्त्रीच्या कमरेला बांधायची. कितव्या दिवशी? 7व्या दिवशी. आणि बघा भोलेबाबांवर भक्ती ठेवा, निष्ठा ठेवा. की आता आमच्या इथे मांखळ वडगावला तिथं एका स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली. तर सगळ्यात पहिले ते आम्हाला कुठ्यावरती भेटणे आले महाराज, अगदी असंच. आणि त्यांना पुत्र किती दिवसापासून नव्हता? 15 वर्षापासून पुत्र नव्हता. किती? 15 दिवसापासून पुत्र नव्हता. बघा बाबांची भक्ती अशी आहे की बाबांची भक्ती जर केली, ही जर कथा श्रवण केली, एक बघा सत्य सांगतो की आमच्या इथं एका जणाला करंट लागला होता, लाईटीचा करंट. काय करंट लागला होता? तर करंट लागला तो म्हणे महाराज काय केलं पाहिजे? काय त्यांना म्हटलं काहीच नाही, शिवपुराण कथा श्रवण करा. कथा श्रवण करायची आणि असणारं इथं जे बिल्वपत्र असतं, त्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं की म्हणे आता याचं जगण्याचे दिवस पूर्ण संपलेले आहे, हा जगण्याची शक्यता कमी आहे. पण त्याने बिल्वपत्र नेलं. काय बिल्वपत्र नेलं आणि असणारं इथलं पाणी नेलं, त्याला 2 थेंब पाणीही पाजलं आणि बिल्वपत्र दिलं. त्याला डॉक्टर बोलत होता की हा राहणार नाही, पण त्याला आदल्या दिवशी दिलं, दुसऱ्या दिवशी तो डायरेक्ट उठून बसला. ही भोलेबाबांची कृपा आहे. काय अशी बाबांची कृपा आहे. तुम्ही फक्त भक्ती करा. बाबांना जर तुम्हाला भक्ती करायची म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज कशी भक्ती करायची? एखाद्यावरती जर फार कर्ज जर झालं असेल ना, कर्ज, बाबा कर्जातून मुक्त होण्यासाठी बाबांची कृपा करायची. बाबांची कर्जातून मुक्त व्हायचं ना, तर बाबांना करशाल ना. पण तुमचे कर्ज कळतं ना, पण कोणी पैसे घेतेला असेल, तुम्ही कोणाचे घेतेला असेल, पण महाराज त्याच्यातून बाहेरच येत नाही. तर बाबांची भक्ती कशी करायची? तर बाबांना ऊसाचा रस असतो का? ऊसाचा रस, त्या ऊसाच्या रसाने बाबांना स्नान घालायचं. कशाने? ऊसाच्या रसाने स्नान घालायचं, परत शुद्ध पाण्याने स्नान घालायचं, बाबांचं पूजन करायचं. असं 5 सोमवार करायचं, सर्व कर्जातून मुक्त होतो, असं शिवपुराणमध्ये आलं. काय फक्त त्याची भक्ती करायची आहे. कोणाची भक्ती करायची आहे? त्या भगवंताची भक्ती करायची आहे. ज्यांचं म्हणे काहीतरी काम बाकी आहे, ऐका, घराचं काम चालू आहे पण काम काय होत नाही, आपलं काम सफलतेला जात नाही. काय जात नाही? काम सफलतेला जात नाही, अथवा काम अधुरं राहतं. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की डाळिंब असतं ना, डाळिंबचा रस काढायचा आणि भगवान भोलेबाबांचा त्या डाळिंबच्या रसाने अभिषेक करायचं. ज्याचं काम अधुरं आहे, बंगल्याचं कशाचं काम अधुरं आहे, भगवान भोलेबाबा त्याला ते काम पूर्ण करून देतात, असा आशीर्वाद देतात. बघा तुम्हाला मी असं भरपूर इतकं बाबांचं इतकं सांगितलेलं आहे, पण तुम्ही फक्त तेवढंच कराल ना, म्हणून मी जास्त त्याच्यावर जोर दिला नाही बरं का. तुमची भक्ती पण असावी. अगोदर तुम्हाला पूर्ण भक्तीविषयी सांगत होतो, कारण भक्ती असेल तर हे सगळं करून उपयोग आहे. माझं बोलणं लक्षात येतं ना तुम्हाला, की तुमचं जर मनामध्ये भोलेबाबांवर एक निष्ठता भाव असेल, काय बाबा मला पुत्र नाही तर पुत्र देणार, हा भाव जर दृढ असेल तर निश्चित देणार आहे.
जर बाबा जाऊ द्या, तुम्हाला मी सांगतो, आपल्याला भित्रपान लागतं. भित्रपान मुंबईला काय झालं, एक चिकित्सक होता. मुंबईला काय होता, चिकित्सक. त्याला एकाला झाली फाशी झाली म्हणून त्याला काय केलं, फाशी झाली तर त्याला काही डॉक्टर लोक बोलले, बाबा आम्हाला याच्यावर चिकित्सा करायची. काय चिकित्सा करायची आहे म्हणे, नेमकं याला भित्रपान लागणं हे काय भानगडे. म्हणून त्याला सांगितलं, म्हणे तुला आम्ही असं एक सर्प डंस देतो की तू ते जसं तुला फाशी भेटणार आहे, काही सेकंदात मरणार आहे, तसा तेवढा जहरीला साप चव घालतो, तू काही सेकंदात मरशील तर पुन्हा उठणार नाही. त्याला म्हणे, त्याला तशी फाशी होती, ठीक आहे म्हणे. म्हणून त्याला घेतलं आणि त्याच्यात तोंडामध्ये पिशवी घातली आणि त्याला सर्प दाखवला. हा जहरीला सर्प तुला डाऊन्स घालणार आहे. पण तो सर्प न डाऊन्स घालता त्याला 2 सुया टोचल्या. तोंडाला पिशवी बांधली होती, पिशवी काढली, हे बघ तुला सर्प डाऊन झाला, आता तू मरशील. जहरीला सर्प पाहिला महाराज, तो त्या क्षणाला मरण पावला आणि पोस्टमार्टम केलं तर खरंच सापाचं विष त्याच्या शरीरात सापडलं. का? कारण त्यानं मनात हा भाव पक्का घेतला होता का मला काय झालं, सर्प डाऊन्स झाला. जर सर्प डाऊन झाला हा भाव घेऊन जर सर्प विष मला याच्यात निघत असेल शरीरामध्ये, तर असा भाव जर घेतला, माझे भगवंत माझ्या हृदयात, तर भगवंत निघणार नाही का हृदयात? निश्चित निघन. अहो भिंगुरटी माहिती ना तुम्हाला, भिंगुरटी गांधीन माहिती का? गांधीन तुमच्या घरामध्ये मातीचं घरटं आहे का? घरटा पाहिलं, त्याच्यामध्ये फोडल्यानंतर काय निघतं, काय निघतं? आळई निघती, बरोबर. पण ते घर कोणाचं असतं? भिंगुरटीचं असतं, बरोबर आहे. भिंगुरटी ती जिवंत आळई निघते की नाही? जिवंत आळई. पण तुम्ही म्हणाल मला ती आळईचं काय रोल आहे बरं तिथं? ती भिंगुरटी काय करते, जिवंत आळई कुठून तरी पकडून आणते. जिवंत आळई पकडून आणती आणि आळई पकडून आणल्यानंतर ती इकडून तिकडून येते फिरून आणि इकडून तिकडून आली की त्या आळईला टोचा मारते. काय करते? चावती, चावा घेती. तर ती आळई फक्त चिंतन करीत राहते. कसलं चिंतन करते? आता भिंगुरटी येणार मला चावणार, आता भिंगुरटी येणार मला चावणार. त्याच्या चिंतनामध्ये एक दिवस त्या आळईलाच पंख फुटते आणि तीच भिंगुरटी बनते. काय? ती भिंगुरटी बनते. कारण तिचं जर भिंगुरटीचं चिंतन करून आळई भिंगुरटी बनत असेल, तर आपण भोलेबाबांचं चिंतन करून भोलेबाबांचे भक्त नाही का बनू शकणार? काय? आपल्यातलं जिवंत उदाहरण आहे बघा. तर त्यामुळे असणारं भगवंत, मी तुम्हाला तेच, अपुत्रो लभते पुत्रान दरिद्रो धनवान भवेत. बघा मी तुम्हाला दरिद्र ही धनवान कसं व्हायचं ते पण सांगू का? ज्या व्यक्तीला बघा, कोणी सावकार असेल, कोणी बिझनेसमॅन असेल, अतिश भाऊ कधी पण पैसे मोजत असताना सांगितलेलं आहे की आपल्या झोपणाऱ्या बेडवरती पैसे मोजायचे नाही. त्या माणसाकडे पैसे धन कमतरता कमी होतं. काय? त्याच्याकडे धन टिकणार नाही. कधीच आपल्या झोपणाऱ्या बेडवरती पैसे मोजायचे नाही. त्या दिवशी पण तुम्हाला सांगून दिलं की ज्या घरात अन्न, तुम्हाला कधी अन्नाची कमतरता पडून द्यायची नसेल, भरपूर असं अन्न ठेवायचं असेल, सुख शांती पाहिजे असेल, तर आपल्या लेकरा बाळांनाही बेडवरती जेवायला द्यायचं नाही. बेडवरती जेवायला द्यायचं नाही. बेडवरती पैसे मोजू नाही. काय? बेडवरती पैसे मोजू नाही, जेवायला देऊ नाही. त्या घरामध्ये लक्ष्मी सतत राहते. आणखीन तुम्हाला जर घरामध्ये लक्ष्मी टिकवायची असेल, घरामध्ये लक्ष्मी टिकवायची असेल, तर आपलं ज्या कपाटामध्ये पैसे असेल, ज्या अलमारीमध्ये पैसे असेल, किंवा नवीन बंगला बनवत असाल, तर ती अलमारी ह्या दिशेला, पूर्व, पश्चिम, दक्षिण ह्या बाजूला ती अलमारी असावा. पण ती खोलल्यानंतर उत्तर ह्या बाजूला तिचे दरवाजे खोलावा. आपण काही धन काढत असताना मग पूर्व, पश्चिम, दक्षिण बाजूला आपलं तोंड पाहिजे. कुठं? दक्षिण बाजूला. जी अलमारी असेल ती कोणत्या बाजूला ठेवायची? दक्षिण बाजूला ठेवायची. तिचं तोंड ओपन केलं की तिचंवालं तोंड इकडं उघडावा, आपलं तोंड मुख तिकडं असावा. त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. लक्षात आलं ना? पण म्हणजे एखादा चोर असेल तो म्हणा अगदी सोपं झालं, तिकडेच भीती, तिकडेच कपाट पाहिजे. पण तुम्ही काय साध्या नाही, तुम्ही म्हणा बाबा आम्ही एवढे सोपे होय. पण असणार असं जर धन ठेवलं तर नक्की आपल्याकडे धन टिकत असतं. अपुत्रो लभते पुत्रान का म्हणतात महाराज? असं शिवपुराणमध्ये काही उदाहरण आहे का? तर तुम्हाला गोड उदाहरण सांगतो बघा. मृकुंड नावाचे ऋषी आहे. कोण आहे? मृकुंड नावाचे ऋषी आहे. त्यांना पुत्रप्राप्ती नाही आहे. त्यांना पुत्रप्राप्ती नाही आहे. पुत्रप्राप्ती नाही. मग आता करायचं काय? मग आम्हाला पुत्र तर पाहिजे. मग करायचं काय? तर त्या दोन्ही पती पत्नीने भगवान भोलेबाबांची भक्ती सुरू केली. काय केलं? भगवान भोलेबाबांची भक्ती सुरू केली. नामस्मरण केलं. बाबा प्रसन्न झाले. तुम्ही झोपल्यात नाही ना? बोलो शंकर भगवान की. आजच्या दिवस झोपायचं नाही. थोडंसं उत्सुकता राहा.
काय नाही, तुमच्यासाठी सांगतोय. पुन्हा तुम्हाला वर्षभर ताण देणार, वर्षभर नाही, किती, 3 वर्ष, 3 वर्ष ताण द्यायला येणार नाही. तर ऐका, काय सांगत होतो मी, की मृकुंड नावाच्या ऋषींनी आणि त्यांच्या पत्नींनी तपश्चर्या केली भगवान भोले बाबांची. कशासाठी केली होती ताई? कशासाठी? पुत्रप्राप्तीसाठी केली होती. आता बाबा पुत्र देतील का? हो देतील, हा दृढ भाव होता. म्हणून भक्ती करायला लागले. बाबा प्रसन्न झाले, भोलेनाथ प्रसन्न झाले. बाबांनी सांगितलं काय लागतं ते मागून घ्या. काय सांगितलं? तुम्हाला काय लागतं ते मागून घ्या. त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला पुत्र द्या, पुत्र. कोण द्या? कोण द्या? पुत्र द्या. बाबांनी सांगितलं माझ्याकडं 2 मुलं आहे. किती आहे? 2 मुलं आहे, पण एक आहे तो 150 वर्ष जगणारा आहे. ऐका, एक आहे 150 वर्ष जगणारा आणि एक आहे 16 वर्ष जगणारा. पण जो 150 वर्ष जगणारा आहे तो मूर्ख राहणार आहे, मूर्ख, ज्ञानी नाही. काय? जो 150 वर्ष जगणार आहे तो मूर्ख आहे आणि जो 16 वर्ष जगणार आहे तो ज्ञानी प्रैन म्हणे, ज्ञानी. काय राहील? ज्ञानी राहील. मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला ज्ञानी पाहिजे का मूर्ख पाहिजे? काय म्हणे? मूर्ख पाहिजे का ज्ञानी? आता आई वडिलांना तुम्ही मला सांगा, तुमचं उत्तर द्या. तुम्हाला 20 वर्षाचा ज्ञानी मुलगा पाहिजे का 100 वर्षाचा मूर्ख? कोणता पाहिजे? आपलं उत्तर काय येणार आहे? ज्ञानी असावा. त्याचप्रमाणे त्यांनीही तेच उत्तर दिलं, आम्हाला ज्ञानी पुत्र पाहिजे, तो 16 वर्ष का जगाना. जसं ज्याप्रमाणे ज्ञानोबराय जगले, किती वर्ष राहिले, म्हणजे समाधी घेतली नंतर 22 वर्ष घेतली, बरोबर. 22 वर्षामध्ये ज्ञानोबरायांनी अशी काही कार्यकीर्ती केली की आजही आपण ज्ञानोबरायांचं नामस्मरण करतो. आपोआप डोलायला लागतो की नाही? आपण ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं, काय जसं तुकोबरायांचं नामस्मरण केलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा थरथराट कापतात त्या संतांचं नामस्मरण केल्याने. ज्यांनी फक्त ज्ञानोबराय 22 वर्षापर्यंत राहिले तरी देखील, मग तेव्हा जास्त जगण्याची किंवा जास्त वयाचा मुलगा असावा आपल्याला ही अपेक्षा नका ठेवू, पण त्यांनी काय कार्यकीर्ती केली त्याला फार महत्त्व आहे. तर सांगितलं बाबा आम्हाला 16 वर्षाचा पुत्र द्या. काय? 16 वर्षाचा द्या म्हटल्यावर बाबांनी सांगितलं तथास्तु. त्यांच्या इथे पुत्र जन्म झाला, मार्कंडे मुनी. बोले मार्कंडे मुनी की. मार्कंडे ऋषींचा जन्म झाला, मार्कंडे मुनीचा जन्म झाला. परंतु आई बापांनी जसं ज्ञानी असा पुत्र जन्माला आला. मार्कंडे मुनीला पाठवा इकडं. ज्यावेळेस असणार मार्कंडे मुनींचा जन्म झाला, पण आई बापांना माहिती होतं किती वर्ष टिकन मुलगा. किती वर्ष ताई? पाठीमागच्या तिकडं लय पाहत्या. किती वर्ष? 16 वर्ष. मग 16 वर्ष असणारा मुलगा राहणार आहे. मग 16 वर्षापर्यंत तर आता जसं ज्ञानी पुरुष जन्माला आला, अगदी ज्ञानी म्हणजे त्याला 4 वेद 18 पुराण सगळं याचं ज्ञान होतं. कुणाला? मार्कंडे मुनींना. अगदी ज्ञानी मार्कंडे पुराण निर्माण झालं. मार्कंडे पुराण किती वय असताना? 16 वयाच्या 16व्या वर्षीच एवढं काही नाम काम कीर्ती करून गेले की, पण आता काय झालं, जसे जसे दिवस वाढू लागले ज्ञानी होते. मार्कंडे मुनीला पाठवा. ज्यावेळेस असणार ज्ञानी होते, सर्वांना चिंता, आता आईवडिलांना चिंता पडते. काय चिंता पडते? आपला पुत्र असावा तर ज्ञानी असावा. पण तुम्ही सांगा, आपल्याला आपलं मरण माहिती का ताई? माहिती का? आणि माहिती असतं तर, माहिती असतं जर कदाचित ब्रह्मदेवाने आपल्या कपाळावरती जर मरण लिहून पाठवलं असतं, मग की तुमची डेट एवढ्या एवढ्या तारखेला तुम्ही मरणार आहे. महाराज एखाद्यानं तर 3ऱ्या मजल्यावरून बायको फेकली. काय बाबा, अरे काय बायको फेकतो? ओ आलडू नका, डेट पा कपाळावर, डेट मारणार नाही. एखादं लहान बाळ रडायला लागलं, लहान बाळ रडायला लागलं, मार्कंडे मुनीला आणा ना. तर काय डेट पहा, कपाळावरती डेट पहा म्हणणार. काय म्हणान? एखादं लहान बाळ रडायला लागलं, तुम्ही लक्ष द्या इकडं, येईन ना येईन, तुम्ही इकडं पहा. हां, काय की म्हणे एखादं लहान बाळ रडायला लागलं, एखादी म्हणले अगं लेकराला घे ना, तर ती म्हणली असती बाई थांब मला काम आवरू दे, काम आवरू दे. अगं पण ते मरण, अगं बाई मरण म्हणू नको. ब्रह्मदेवाने डेट पाहे किती लिहिलेली, डेट किती? हां, इतक्या साली जाणार आहे. जर तारीख लिहिलेली असती तर किती गडबड झाली असती बरं.
भरपूर अशी गडबड झाली असती, परंतु डेट लिहून नाही पाठवलं. मग डेट नाही लिहून पाठवलं म्हणजे कधी पण. कोणाला माहिती का आपल्या कधी घेणार आहे, कधी घ्यायला येणार माहिती का? कोणाला माहितीवर हात करा बरं. मरण माहिती कोणाला? कुणालाच माहिती नाही आहे. मी म्हणतो मला पण माहिती नाही आहे. मला पण इथून घरी कुट्यावर जाऊन देईन का नाही याचं माहिती आहे का? कधी मधी काही पण होऊ शकतं, बरोबर आहे की नाही? खुशाला हा म्हणते माय खुशाल म्हणजे हा बाबा मी हर्ष मारायला बसला तू. काय कोणाचाच भरोसा नाही आहे. काय कोण कधी जाईल, कोण कधी जाईल. मग आता जाणार तर सगळेच आहे. माझं क्या वाक्य भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं एक देखा, साथ देती वाह वाह. क्या भरोसा जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. ज्याप्रमाणे मग मार्कंडे मुनी असे मोठे मोठे होऊ लागले. मार्कंडे मुनी मोठे झाले. मार्कंडे मुनी मोठे झाले. आता रडू लागले. कोण कोण रडू लागले? वरती या. कोण रडू लागले? आई बाप रडू लागले. काय रडतात? पण आता मार्कंडे मुनी विचारतात, आई ए आई आई अगं का रडते ग तू? आई सांग ना तुझ्या डोळ्याला का पाणी येते? आई सांगते बाळा काय नाही, माझ्या डोळ्यात कचरा गेला. काय म्हणते? माझ्या डोळ्यात कचरा गेला. कचरा गेला म्हटल्यावरती आता पुन्हा मार्कंडे मुनीला माहीत नाही. महाराज आता 14 वर्षाचे झाले, 15 वर्षाचे झाले. आई जसे जसे दिवस जवळ आले आईला माहिती होतं, ताई आईला माहिती होतं की माझं बाळ आता फक्त आणि फक्त वर्ष जगणार आहे. आई रडत असायची, बापही रडत असायचे. मुरकुंड मुनी रडत असायचे. ते म्हणायचे बाबा अहो बाबा काय झालं, का रडताय तुम्ही? सांगितलं बाळा काय नाही रे, काय नाही झालं. अरे मला थोडंसं असं याची आठवण आली, असं बोलायचे आणि त्याला टाळायचे. बघा असे जवळजवळ दिवस आले. अगदी मार्कंडे मुनी 2 दिवसावर आलं आयुष्य. आईला माहिती होतं की आता 16 वर्ष मार्कंडे मुनीला पूर्ण होत आहे. मार्कंडे मुनी जाणार आहे. ताई आई अशी रडायची जोराने, मार्कंड्याच्या गळ्यात पडायची. मार्कंडे मुनी बोलायची आई अगं सांग ना काय झालं? म्हणे बाळा काय नाही झालं रे. अरे मला थोडासा असा बोट गेलं, हात लागला, अरे माझ्या डोळ्यात गेलो. अशी बोलून आई त्याला सांगत नव्हती. का म्हणायची? आई काय म्हणायची? बघा माझं बाळ जाणार आहे हे दुःख आपल्याला आहे, पण माझ्या बाळाला माहिती नसावा, कारण मरण्याचं दुःख बाळाला नाही माहिती नसावा. त्या आईला काय वाटत असेल ताई की जिचं बाळ जाणार आहे? त्या आईला माहिती होतं. पण तुम्हाला सांगू त्या आईला हे पण माहिती होतं की माझ्या बाळाने जेवढ्या दिवस राहिलं तेवढ्या दिवस नाव कमवलं. काय महाराज, ज्या आईच्या जीवनातून बाळ जातं ना तिचंवालं, तिलाच कळतं त्या लेकराची किंमत, कसं त्याला सांभाळ केलेला असतो. रडायला लागते आई. आई रडते. मार्कंडे मुनी म्हणजे आई अगं सांग ना ग काय झालं तुला? पण आई सांगत नाही, बाळाला सांगत नाही. बाळ म्हणतं आई आई तुला माझी शपथ आहे, आता जर तू नाही सांगशील तर मी मरण. असं बोलायला लागली. बाळा अरे बोलू नकोस रे, असं मरण्याचं बोलू नको. कारण आईला पक्क माहिती होतं फक्त मार्कंडे मुनीचे 24 तास शिल्लक राहिलेले आहे. काय? आई म्हणते बाळा असं रडायच्या गोष्टी करू नकोस. आई तुला माझी शपथ आहे, सांग सांग तू का रडते? सांगितलं बाळा आता पर्याय राहिला नाही. बाळ बार बार शपथ लावतंय, आई सांग आई सांग. ताई फक्त 24 तास राहिले आणि आईने सांगितलं बाळा हे बाळा अरे असणारं उद्याकडं रात्री 12 वाजता तुझा मृत्यू आहे रे. आईने असं कडकडून मिठी मारली बाळाला आणि रडू लागली, माझं बाळ उद्या राहणार नाही. ताई त्या आईचं बाळ गुणी राहतं ना, त्या आईचा जीव इतका असतो, ते बाळ गेल्यानंतर ते कळतं त्या बाळाची किंमत काय आहे. काय महाराज असणार
कमल होते, कमल. कबीरदासांचे पुत्र होते. काय कमल होते ना. कमल ज्यावेळेस असणार, ज्ञानोबराय नामदेव महाराज वारीला चालले होते. आई वारीला चालले ना, तर त्यावेळेस असणार वारीला जात असताना ज्ञानोबराय कबीरदासांची इथे गेले. कबीरदासांची इथे गेले आणि कबीरदासाची इथे गेल्यानंतर पाहिलं तर सगळ्यांनी सांगितलं, ज्ञानोबराय सांगतात, नामदेव महाराज सांगतात की आम्हाला तुमच्याकडे भोजन करायचं आहे. बघा संत परीक्षाही घेतात ताई. ते भोजन करायचं सांगितलं आणि त्यावेळेस असणार तिथं घरामध्ये पाहिलं तर खाण्यासाठी काहीच नाहीये. म्हणून आई आपल्या लेकराला सांगते, कमलला सांगते, कमल अरे जा बाळा, अरे आपल्या दारात संत आले, निर्मुख जाऊन द्यायचे नाही, जा बाळा. दोघांनी ठरवलं, कबीरदासांनी आणि पोरांनी, आपण चोरी करून येऊ. म्हणून चोरी करण्यासाठी गेले ताई. चोरी करण्यासाठी गेले ना, तर तिथं चोरी करायला गेले. पण असणार चोरी केली, जुन्या घराला माल असायचे ना वरतून उतरायला, तिथून ते खाली उतरले आणि चोरी केली. बापाला सांगितलं कमलने, बाबा तुम्ही वरती जा, मी पाठीमागून येतो. बाबाला वर चढवलं आणि असणार जाणून बुजून, कारण चोरी केलेलं पाप लागन, संतांना तसं कसं भेटन, म्हणून असं बापाला सांगितलं, माझं मुंडकं पकडून वर उचला. सांगितलं खाली जाणून बुजून असे भांडे पाडले, कारण घरातले जागे व्हावा चोरी झाली. तर त्यावेळेस घरातले उठले, कमलचे खालून पाय पकडले घट्ट. काय केलं? पाय पकडले आणि वरती बाळाला कबीरदासांनी वरती पकडलं. सांगितलं, बाबा माझं मुंडकं तोडून घेऊन जा. कोण म्हणतो? कमल म्हणतो. कारण काय? तर बाबा माझं मुंडकं तोडून घेऊन जा, उद्या तुमचं वालं नाव खराब नको व्हायला. का हा मुलगा कबीरदासांचा होता, पण संतांना उपाशी राहून देऊ नका. म्हणून कबीरदासांच्या मुलाने आपलं शरीर तिथं पडलं. शरीर तिथं पडलं का असणारं मुंडकं घेऊन कुठे गेले? घरी गेले ताई. घरी घेऊन गेले तर आई विचारते, ओ कमल कुठं आहे? सांगितलं कमल, अगं कमलाला त्यांनी पकडलं, हे कमलचं मुंडकं आहे. बापाने मुंडकं घेऊन आला, आईकडं लेकराचं मुंडकं हातात देवा. काय वाटलं असन त्या आईला, पण संतांना दाखवायचं नाहीये. संतांना दाखवायचं नाही. माझ्या लेकरांना प्राण दिला तर संतांसाठी दिला, पण आईने काळजावर दगड ठेवला. असणार ते कमलचं मुंडकं घरामध्ये नेलं, ते पराती खाली झाकून ठेवलं. काय? ते मुंडकं पराती खाली झाकून ठेवलं आणि संतांना जे तिथून चोरी करून आणलं ते ज्ञानोबरायांना वाढून द्यायला लागली. पण ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावरती त्या आईचे अश्रू पडले. ताई माऊलींना माहिती होतं, ज्ञानोबरायांना माहिती होतं की असणारं इथने कमलला परती खाली झाकून ठेवलेलं आहे. पण आता आईचं रडणं थांबल का हो? नाही ना. तर ते अश्रू बाबा माऊलींच्या चरणावरती पडले. पुन्हा विचारलं, माऊलींनी विचारलं, आई अगं काय झालं? म्हणे काही नाही बाबा, काही नाही झालं, पोटभर जेवण करा. काय बघा, एका परातीमध्ये आपल्या बाळाचं शिर आहे आणि इकडं संतांना जेव घालते. किती मोठं त्या आईचं काळीज असेल. पण संत निर्मुख नाही गेले पाहिजे असा भाव होता. तर पण त्यावेळेस झालं काय, सगळं जेवण दिलं ताई, जेवण झालं बाबा. आणि असणारं ज्यावेळेस सकाळी ज्ञानोबराय तो निघाले, नामदेव महाराज निघाले ना, पण तिथं त्यांनी जिची चोरी झालती चौकामध्ये ते असणारं धड टांगून दिलं. चौकामध्ये सांगितलं कोणाचं आहे ओळखून घ्या, यांनी चोरी केली असं चौकामध्ये टांगलं. आणि ज्यावेळेस असणारं ज्ञानोबराय निघाले, नामदेव महाराज निघाले, तर पाहिलं तिथं चौकामध्ये धड टांगलेलं आहे. पण महाराज जसं पाहिलं, ज्ञानोबरायांना माहिती होतं हेच कमल आहे. ते कमल तिथं टांगलेला आणि महाराज त्याला डोकं नव्हतं, शिर नव्हतं, पण साक्षात ज्ञानोबराय आले तर कमलना दोन्ही हात जोडले ज्ञानोबरायांना, शिर नसतानाही. काय कारण? दे संतांसाठी आपला प्राण गेला. ज्ञानोबरायांनी सांगितलं, कबीरदास अहो कोण आहे हात जोडणारा? म्हणे कोण नाही माऊली, कोण नाही आहे. म्हणे नाही, हाच कमल आहे ना. कमलला खाली घेतलं, सांगितलं की ते शिर आणलं आणि माझ्या ज्ञानोबरायांनी कमलला पुन्हा जिवंत केलं. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असं जीवन आईचं जसं लेकरू गेलं, आज इथं आई रडते, मार्कंडे मुनीसाठी रडते. मार्कंडे मुनींचं शेवट होणार आहे. किती रडायला लागले. आई म्हणते, बाळा तू 24 तासात जाणार आहे. पण तुम्हाला सांगू, ज्यावेळेस एखाद्या वेळेला पूर्ण दृढ भाव असतो ना, काय दृढ भाव असतो बघा. ज्याप्रमाणे तुम्ही बघा एखाद्या मुलाला असं वरती भिंतीवरती उभा करा आणि त्याला म्हणा, बाळा
चाल. ते बाळ उडी मारतं का नाही, मारतं की नाही? त्याला माहिती आहे माझा बाप मला झेलणार आहे, तो काही चिंता करीत नाही. बाप आल्लत त्याला झेलतो. आपला बाप तो हे उडी मारायला घाबरायचं नाही, तो आपल्याला झेलणारा आहे. काय? तो परमात्मा आपल्याला झेलणार आहे असा दृढ भाव पाहिजे. माझा बाप आहे, माझा भोलेनाथ आहे, माझे बाबा आहे, मला ते झेलणार आहे, चिंता करायची नाही. सर्व काही पण लेकरू ज्याप्रमाणे पूर्ण आंग झुकून देतं कुणावर, बापावर. आपला बाप म्हणजे भोलेनाथ आहे, पूर्ण सोपून द्या. निश्चित असणारं बाबा तुम्हाला झेलल्याशिवाय राहणार नाही. तरी काय झेलल्याशिवाय राहणार नाही. आज सांगितलं मार्कंडे मुनीला माहिती होतं, मार्कंडे मुनीला माहिती होतं काय की मला माझे भोलेनाथ आहे. मार्कंडे मुनी सांगितलं आई चिंता करू नको, मी जातो बाबांकडं. मार्कंडे मुनी गेले बाबांच्या मंदिर शिवालयामध्ये गेले आणि वास असं डोळे बंद करून तपश्चर्याला बसले आणि मंत्र गेले. गुरुजींना विचारलं गुरुजी अहो मी कोणत्या मंत्राचा जप करू? गुरुजीने सांगितलं मृत्युंजय मंत्राचा जप कर. आणि महाराज जसे मार्कंडे मुनी तपश्चर्याला बसले आणि मंत्र सुरू केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतम्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. असा मार्कंडे मुनींनी असा जप सुरू केला. मार्कंडे मुनींना माहिती होतं आता माझा काळ अगदी जवळ आला, अगदी आता जवळ आला. पण दृढ भाव होता भोले बाबांवरती. ताई एक वाक्य नक्की सांगतो, चित्त देऊ नये का? ज्या आपल्या परिवारात किंवा आपलं कोणाचेही जर तुम्हाला वाटलं ना की डॉक्टरना जर सांगितलं हे पेशंट घरी घेऊन जा, देवाच्या भरोश्यावर ठेवा, नारदाच्या गादीवर येत आहे. मी सत्य बोलतो, मला आमच्या स्वामीजींनी हा मंत्र दिला होता. जे बापूजींनी ज्यांनी उदाहरण सांगितलं कुरुक्षेत्राचे गोपालगिरी स्वामीजींनी सांगितलं बाळा हा मृत्युंजय मंत्र जर तुला कधी वाटलं की डॉक्टरने आता यांची गॅरंटी नाही सांगितली, फक्त गावरान तुपाचा दिवा लावायचा. काय करायचंय? गावरान तुपाचा, ताई चित्त देऊ नाही का, गावरान तुपाचा दिवा लावायचा. जिथं आपण घरात जरी असलो आणि हा मंत्राचा जप गावरान तुपाचा दिवा लावायचा, आपल्या देवा घरापुढं बसायचं आणि ह्या 108 मण्यांचा जप करायचा. किती? 108. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. त्यावेळेस असा मार्कंडे मुनींना जप सुरू केला. कारण ह्या जपाची ताकद एक आहे. तुम्ही कोणासाठीही जप करा, फक्त त्याच्या नावाची संकल्पना करायची. काय करायचं? त्याच्या नावाची संकल्पना, पाणी घ्यायचं आणि त्याच्या नावाने पाणी सोडायचं. बाबा हा जप मी त्या व्यक्तीसाठी करते, बाबा हा जप मी त्या व्यक्तीसाठी करतो. बाबा फक्त मृत्युंजय मंत्र सुरू करायचा, तिथं पाणी सोडायचं, गावरान तुपाचा दिवा लावायचा बाबांना
आणि ओम नमः शिवायचा जप करायचा आणि असणारा मृत्युंजय मंत्र सुरू करायचा. पण आता तुम्ही आपल्याला वाटतं ना, आपल्याला बाबांनी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत अगदी एक असतो काल मृत्यू, एक असतो अकाल मृत्यू. दोन मृत्यू आहे, एक हे काल मृत्यू, एक हे अकाल मृत्यू. अकाल मृत्यू त्याला म्हटलं जातं ते ॲक्सिडेंटमध्ये जाणार, अटॅकने जाणार, त्याला अकाल मृत्यू म्हटलं जातं. काहीतरी खून होणार, काहीतरी होणार. तो कोणता मृत्यू ताई? अकाल मृत्यू. आणि एक हे मृत्यू बघतो जो काल मृत्यू, जो असणारा आता वय झालं 70-80, ते भगवंताचं, त्याच्यात बदल नाही होणार बरं का ताई, त्याच्यात बदल नाही होणार. पण जो अकाल मृत्यू आहे तो मृत्यू जर टाळायचा तर मृत्युंजय मंत्राचा जप करायचा. आता आपण सर्वजण, आपली कथा आता समाप्तीकडे जात आहे, पण आपण सर्वजण भगवंताला एवढीच प्रार्थना करू, बाबा आम्हाला पुढच्या धोंड्यातली कथा पुन्हा निर्विघ्नपणे एकदा पुन्हा ऐकायची आहे. आपल्यातलं मी शब्द देतो, आपल्यातलं कोणीच जाणार नाही जो आज इथं मंत्र जप करील. पुढचा धोंडा पुन्हा आनंदाने खाऊ सगळे. काय क्षणाचाही भरोसा नाही, पण ह्या मंत्रावर आणि भोलेनाथांवर एवढा दृढ भाव ठेवा की अगदी आपलं आयुष्य म्हणजे जे आहे, आपण अकाल मृत्यूना कोणी जाणार नाही. भगवंताने लिहिलेलं आहे ना, त्याच मृत्यूना जाणार. परंतु अगदी प्रेमाने म्हणायचं, ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. एवढा मोठा पाठांतर नाही ना आपला, एक एक शब्द म्हणून. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षे अमामृतात्. मार्कंडे मुनीने तपश्चर्या सुरू केली जाईल. तपश्चर्या सुरू आहे, मृत्युंजय मंत्राची तपश्चर्या सुरू आहे. मार्कंडे मुनींचा अगदी आता काळ आला. यमराजा आले गेट मध्ये. माहिती आहे की आता माझे काही सेकंद राहिले. थांबा अजून एक माहिती आहे. थोडा कमी करा. काय माहिती आहे की आता माझा काळ आलेला आहे गेट वरती. पण महाराज एक गोष्ट लक्ष द्या ताई, ज्या वेळेस मार्कंडे मुनी तपश्चर्याला बसले ना, ते घाबरले नाही काळाला. काय काळाला? आज तुम्ही काळ पाहून घ्या, असाच तो यमराजा असतो. पण असा पहा आणि असेच माझे भोलेनाथ पहा. जिथं भोलेनाथ आहे तिथं काळ काहीच करत नाही. तुम्हाला पाहायला नाही भेटणार. जरी पाहिला तर पुन्हा सांगायला नाही भेटणार तुम्ही. काय पण लक्षात ठेवा, जर भोले बाबांची भक्ती केली, क्या काल उसका क्या बिगाडे जो काहे जो भक्त हो महाकाल का. काल उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का. काळ त्याचं काहीच करीत नाही, काहीच बिघडीत नाही ताई. काय तर ज्यावेळेस असणार मार्कंडे मुनींना माहिती होतं माझा काळाला पण घाबरले नाही.
आणि मंत्र सुरू जप सुरू होता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. काळानं हे पाहिलं मंत्र सुरू आहे, काळ वाट पाहतोय बाहेर येईल पण येत नाही. अगदी 2 मिनिटं राहिले. काळाला वाटलं गड्या आता वेळ करू. काळ निघाला मग आता फासा घेऊन काळ निघाला आणि इकडं असणार मार्कंडे मुनीने जप सुरू केला. मार्कंडे मुनी घाबरत नाहीये कारण भाव होता हृदयामध्ये. असा कोणताही काळ आला तरी माझा जाता येत नाही, तिथंच थांबला. कारण बाबांच्या गर्भघरामध्ये वर येऊन थांबा. गर्भघरामध्ये घुसता येत नाही कारण बाबांचा जप चालू आहे. जिथं बाबांचा जप चालतो, मृत्युंजय मंत्राचा जप चालतो, काळ नाही येऊ शकणार. काळाने फास काढला, लेकराला मी बाहेर ओढतो पण फास काहीच करत नाही. मार्कंडे मुनीनं पाहिलं काळाला. मार्कंडे मुनीने जोरा आणि मंत्र सुरू केला आणि बाबांना कडकडून अशी मिठी लावून धरले. बाबाला सोडित नाही. मंत्राचा जप सुरू केला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. काळ पुन्हा फासा माग घेतो, पुन्हा ओढवून पुन्हा टाकण्याचा प्रयत्न करतो. असणार मार्कंडे मुनीचा जप सुरू आहे. मार्कंडे मुनीने दुसरं कुणाला नाही, साक्षात भोलेनाथाला पकडलं. काळ फासा फेकतो परंतु फाशामध्ये पुन्हा काहीच होत नाही. जोर लावून ओढण्याचा प्रयत्न करतो. इकडं बाबांनी ज्यांचा हात धरला त्याला पुन्हा ताई कुणीच ओढू शकत नाही. बाबा कुणी ताई काल कुछ नहीं बिगाड़ सकता उसका, जो भोलेनाथ ने उसका हाथ पकड़ा हो